नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखादा दिवाणी दावा काढून टाकला तर काय करायचं? आता सगळ्यात पहिले दावा काढून टाकणं म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. जेव्हा एखाद्या दाव्याची सुनावणी पूर्ण होते आणि त्याच्यावर त्या दाव्याचा निकाल दिला जातो आणि दावा नामंजूर केला जातो, तेव्हा दावा फेटाळला गेला किंवा नामंजूर केला गेला असं म्हणतात. पण जेव्हा दाव्याची सुनावणी पूर्ण होतच नाही, मध्येच वादीकडनं काही चुका झाल्यामुळे किंवा वादीने तो दावा न चालवल्यामुळे सुनावणी पूर्ण व्हायच्या अगोदरच जेव्हा दिवाणी दावा फेटाळला जातो, तेव्हा त्याला दिवाणी दावा काढून टाकला असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला DID अर्थात डिसमिस्ड इन डिफॉल्ट असं सुद्धा म्हणतात. आता असं कधी होतं तर जेव्हा एखादा वादी दिवाणी दाव्याकडे दुर्लक्ष करतो, अनेक तारखा त्याचं दुर्लक्ष होतं, तो हजर राहत नाही, त्याचा वकील हजर राहत नाही, किंवा दाव्यामध्ये जे करायला पाहिजे, ज्या एक एक गोष्टी व्हायला पाहिजेत, प्रत्येक टप्प्यावर ज्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्या जेव्हा घेतल्या जात नाहीत. थोडक्यात म्हणजे वादी आणि त्याचे वकील दोघेही जर एखाद्या दाव्यासंदर्भात निष्क्रिय असतील तर तो दिवाणी दावा काढून टाकला जातो. आता दिवाणी दावा काढून टाकायचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक तर न्यायालय स्वतःहून असा आदेश देऊ शकतं, किंवा वादी दावा चालवत नाही या कारणास्तव प्रतिवादी असा अर्ज देऊ शकतो की वादी काही दावा चालवत नाहीये, त्याला काही याच्यात रस आहे असं वाटत नाहीये, तर तुम्ही दावा काढून टाका. आता दिवाणी दावा काढून टाकला की मग काय करायचं? प्रतिवादीला तर ते चांगलंच आहे, कारण दावा चालवायची गरज नाही, तो मध्यातच संपून गेला. पण जर तुम्ही वादी असाल आणि तुमचा दिवाणी दावा असा DID म्हणजे डिसमिस्ड इन डिफॉल्टमुळे काढून टाकला असेल तर आपल्याला तो पुन्हा रिस्टोर करून घ्यायला लागतो. त्याच्याकरता रितसर आपल्याला अर्ज दाखल करायला लागतो. त्या अर्जाची सुनावणी होते आणि तो अर्ज जर मंजूर झाला तर तुमचा डिसमिस झालेला दावा हा पुन्हा पूर्ववत होतो, म्हणजे रिस्टोर होतो. पण शक्यतोवर वादी किंवा त्यांचे वकील यांनी आपलं दाव्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर असं DID होण्याची वेळ येतच नाही. जर तुमचा दावा DID झाला असेल तर याचाच अर्थ तुमचं आणि तुमच्या वकिलांचं त्या दाव्याकडे अजिबात लक्ष नाही असंच आपल्याला म्हणायला लागेल. म्हणून DID न होण्याकरता तुम्ही दाव्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. दावा चालवण्याकरता आपल्याकडनं काही अपेक्षित आहे का याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, आणि ज्या काही अपेक्षित गोष्टी असतील त्या वेळच्या वेळी केल्या पाहिजेत, जेणेकरून दावा मध्येच डिसमिस होऊन तुमची मेहनत वाया जाणार नाही. पुढचा प्रश्न आहे, एकत्र कुटुंब मॅनेजर अशी जेव्हा नोंद होते तेव्हा बाकी वारसांचं काय होतं? आता बरेचदा काय असतं, जेव्हा महसुली अभिलेखामध्ये नावांची नोंद केली जाते, विशेषतः वारस म्हणून नावांची नोंद केली जाते, तेव्हा बरेचदा एखादी व्यक्ती मयत झाली की तिच्या सगळ्या वारसांची माहिती महसुली अधिकारी किंवा महसुली कार्यालयात नसते. बरेचदा ती सगळ्या वारसांकडे सुद्धा नसते. मग अशा वेळेला काय करतात तर मयत झालेल्या व्यक्तीनंतर त्या घराण्यातली किंवा त्या कुटुंबातली जी वरिष्ठ व्यक्ती असेल तिचं नाव एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा कर्ता असं लिहितात. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा कर्ता अशा प्रकारे नोंदलं जातं, त्या योगे इतर वारसांचा हक्क अजिबात नष्ट होत नाही. किंबहुना एखाद्या सातबारावर जर कर्ता किंवा एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद असेल तर त्याच्यातनं आपल्याला हे लगेच निष्कर्ष काढता येईल की ज्या अर्थी याचं एक्युम्या किंवा कर्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे त्या अर्थी हा घराण्यातला वरिष्ठ वारस आहे, आणि याच्याशिवाय सुद्धा इतर वारस या घराण्यात असणार. एकच नावाची नोंद आहे आणि एक्युम्या आहे म्हणून बाकी वारसांचा हक्क नष्ट झाला असं अजिबात नाही. जर तुमच्या एखाद्या मालमत्तेवर तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं नाव एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा कर्ता म्हणून लागलं असेल आणि तिथे आता तुम्हाला तुमची नावं लावून हवी असतील तर त्याच्याकरता तुम्ही रितसर अर्ज दाखल करू शकता. अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्याच्यात काही हरकत वगैरे नाही आली तर त्या मालमत्तेवर बाकी वारसांची सुद्धा नावं
लावता येऊ शकतात। एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा कर्ताचं नाव हे बाकी वारसांच्या हक्कांवर गदा आणणारं किंवा त्यांचे हक्क नाहीसं करणारं अजिबात नसतं। पुढचा प्रश्न आहे, हक्क सोडपत्र करताना मुद्रांक शुल्क कोणी भरलं पाहिजे? आता मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि जोवर प्रत्येक करारावर नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरलं जात नाही तोवर त्या कराराची किंवा त्या दस्ताची नोंदणी केली जात नाही। आता मुद्रांक शुल्क एखाद्या करारावर नियमानुसार जे आहे ते भरावं एवढीच कायदेशीर तरतूद आहे। ते कोणी भरावं किंवा कोणी भरू नये अशी कोणतीही विशिष्ट कायदेशीर तरतूद आपल्याकडे नाही। मात्र याच्यात आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की समजा आपल्याला उद्या त्या मुद्रांक शुल्काचा परतावा म्हणजे रिफंड घ्यायचा असेल तर ज्या माणसाने मुद्रांक शुल्क भरलेलं आहे त्यालाच त्या मुद्रांक शुल्काचा परतावा म्हणजे रिफंड मिळू शकतो। ह्या दोन गोष्टी एकदा ध्यानात ठेवल्या की कोणत्याही कराराचं मुद्रांक शुल्क कोणी भरायचं हा फक्त आणि फक्त व्यवहाराचा भाग उरतो। काही वेळेला खरेदी करणारा भरतो, काही वेळेला विकत देणारा भरतो, काही वेळेला हक्क सोडपत्र ज्याच्या लाभात करण्यात आलंय तो भरतो, काही वेळेला जो हक्क सोडपत्र करून देतोय तो भरतो। थोडक्यात सांगायचं झालं तर मुद्रांक शुल्क भरलं पाहिजे एवढीच कायदेशीर तरतूद आहे। मुद्रांक शुल्क अमुक एक व्यक्तीने किंवा अमुक एक पक्षकारांनी भरलं पाहिजे अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही। तो केवळ आणि केवळ व्यवहाराचा भाग आहे। त्यामुळे तुमचा व्यवहार ज्या अनुषंगाने ठरेल त्या व्यावहारिक बोलण्यांमध्येच मुद्रांक शुल्काचं काय करायचं, कोणी भरायचं हे तुम्ही ठरवू शकता आणि त्याप्रमाणे ते भरू शकता। त्यात कोणतीही कायदेशीर अडचण अजिबात नाही। धन्यवाद।